नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सध्या देशभरात पूजा खेडकर यांचं प्रकरण सध्या गाजतंय. त्यांनी दिलेलं ॲफिडेव्हिट असेल, त्यांनी दिलेलं जे मेडिकल सर्टिफिकेट असेल किंवा त्यांनी दिलेलं जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे, ह्या सगळ्या बाबी या एक प्रकारे वादाच्या भोऱ्यात सापडलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं पूजा खेडकर वादाचं जे डंकी कनेक्शन आहे ते समोर आलंय का? देशभरात यूपीएससी IAS IPS होण्यासाठी डंकी मार्गाचा वापर केला जातोय का? ही चर्चा सुरू आहे. का ही चर्चा सुरू आहे? पूजा खेडकरांचं दिव्यांग प्रमाणपत्र वादात सापडलंय. दिव्यांग कोट्यातून IAS त्या झाल्या आणि खेडकरांचं नॉन क्रिमिनल सुद्धा वादात सापडलेलं आहे. आणि डंकी रूट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की बेकायदेशीरपणे एखादी गोष्ट मिळवणं किंवा दुसऱ्या देशात प्रवेश करणं, ह्याला आपण डंकी मार्ग असं म्हणतो. हा डंकी रूट सध्या कट ऑफ मिळवण्यासाठी सुद्धा वापरला जातोय का UPSC मध्ये? कारण हा सगळा कट ऑफचा खेळ आहे, तुम्हाला त्याची कल्पना आहे. आणि कट ऑफ गाठण्यासाठी हे सगळं केलं जातंय का? ज्या प्रकारे UPSCचं कट ऑफ आहे, या कट ऑफ मध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कट ऑफ हे अतिशय कमी आहे. हा जो डिफरन्स आहे कट ऑफ दिव्यांगाच्या आणि जनरलच्या आणि वेगवेगळे आरक्षण आहे, ते आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा शॉर्टकट वापरला जातोय का? डंकी मार्ग रूट वापरला जातोय का? हा सवाल आहे. आणि याच अनुषंगानं डंकी रूट पहिला अटेम्प्ट वाढवण्यासाठीचा जो डंकी रूट आहे त्याच्यासाठी जुगाड केला जातो. जनरल कोट्यातून 6 अटेम्प्ट आहे, ते अटेम्प्ट वाढवण्यासाठी OBCचं सर्टिफिकेट काढलं जातं. OBC ज्यांच्याकडे आहे ते पुन्हा दिव्यांग सर्टिफिकेट काढतात आणि अटेम्प्ट वाढवण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करतात. आणि या सगळ्यामध्ये हा डंकी रूट वापरला जातोय का? या सगळ्याबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आता माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी सर जोडले गेलेले आहेत. धर्माधिकारी, स्वागत आहे सर तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. ज्या प्रकारची देशभर आता चर्चा सुरू झालेली आहे पूजा खेडकर यांच्या प्रकरणाच्या नंतर, खरोखरच असे काही लूप होल्स आहेत का? आणि या वेगवेगळ्या डंकी रूटच्या माध्यमातून UPSC ला वेगवेगळ्या पोस्ट हस्तगत करण्याचा प्रयत्न होतो का? वस्तुस्थिती काय आहे? UPSC ची जी परीक्षा पद्धती आहे त्यातल्या व्यवस्थांच्या तरतुदींमधला तऱ्हातऱ्हांचा अयोग्य वापर करून पण असे काही प्रकार होत असावेत एवढं म्हणायला दुर्दैवानी जागा आहे. मला हे विधान करताना यत्किंचितही बरं वाटत नाही. इनफॅक्ट दुःखच होतंय. कारण माझी भावना आहे की आत्ता देश चालवणाऱ्या ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्यातली UPSC एक विश्वासार्ह यंत्रणा आहे. पण दुर्दैवानी काही अगदी थोडे जण पण हे असले प्रकार करत असावेत असं मानायला जागा आहे. मी आणखी एकच छोटा मुद्दा सांगतो सुरुवातीलाच. प्लीज सर. याची एक उलटी बाजू सुद्धा फार दुःखद आहे. काय सर? ती म्हणजे या ज्या सगळ्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत ह्याचा गैरवापर करून काही जण आत येऊ पाहतायत. तर खरं म्हणजे जे खरोखरच दिव्यांग आहेत आणि महाकष्टाने गुणवत्तेवर त्यांनी मिळवलंय, त्यांची निवड अशा कुठल्या तरी कारणांनी अडून पडते किंवा झाले तरी त्यांना पोस्टिंग मिळत नाहीत. जी मी ह्याला देशाची ट्रॅजेडी म्हणतो. बरं सर, एक दुसरा डंकी मार्ग आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. मला त्याच्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायचं, पण प्रेक्षकांना आधी आपण हे सांगूया हा डंकी रूट दुसरा काय आहे. नॉन क्रिमिलियरचा जुगाड केला जातो. साधारणपणे उत्पन्न जास्त असेल वडिलांचं तर मग आरक्षणाचा लाभ मिळत नाही, कारण तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळू शकत नाही. मग काय करायचं तर त्याच्यासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आईवडिलांचाच घटस्फोट घडून आणल्याच्या काही घटना समोर आल्या. आणि त्यानंतर आईवडील जर दोघेही क्लास 1 असतील तर मग आईवडिलांनी बेदखल केल्याचं प्रमाणपत्र काढायचं आणि मग त्या आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवण्याचा हा प्रयत्न सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सर, मुद्दा हा आहे की अशा प्रकारे खरं तर गरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून आरक्षणाची ही तरतूद आहे. पण यातल्या पळवाटा शोधून मग आईवडिलांचा घटस्फोट करणं असो, कागदोपत्री तो घटस्फोट झालेला आपल्याला दिसतो, किंवा मग बेदखल झाल्याचं सर्टिफिकेट काढलं जातं. या सगळ्याला आळा कसा घातला जाणार आहे? कारण मग जे गरीब विद्यार्थी आहेत ते खरं तर त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे, ते मारलं जातंय का? ही वाटमारी आहे का?
दुर्दैवाने हो. म्हणजे पुन्हा दुर्दैवाने पहिलं मूळचं उत्तर की पुन्हा एकदा की याचा काही तथाकथित बुद्धिमान माणसं पण ज्यांची बुद्धी वाकडी चालतीये ते याचा गैरफायदा घेऊन काही वेळा निवडले जात आहेत असं मानायलाही जागा आहे. माझं फक्त तिथे म्हणणं आहे की एक पुरेशी प्रशासकीय सुद्धा इच्छाशक्ती दाखवली तर अशांमधलं सुद्धा शोधता येणं शक्य आहे. किंवा सध्या जे ह्या चालू प्रकरणामुळे माझी तर सरकारला आग्रहाची विनंती आहे की तपास या एका प्रकारापुरता न ठेवता आता यातनं काय ते घेऊन जरा पूर्वीच्याही शोधून काढा. अनेक तऱ्हांचे यातले झालेले आहेत का, खरंच शोधायचं झालं तर खरे उपाय खूप आहेत बरं का. बर की पत्ता कोणता कळवताय किंवा स्थानिक पातळीला तपास करताय. तो मी तर हे सांगतोय की अधिकाऱ्याची निवड झाल्यावर सुद्धा एक कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं, पोलिसनी द्यायचं असतं. आणि तिथे खरं अभिप्रेत आहे की पोलिसनी समक्ष जाऊन तथ्याची पडताळणी करायची असते. तर या जर खरंच कठोरपणे झाल्या तर या सगळ्या प्रकारांना पायबंद बसू शकेल. धर्माधिकारी सर, काल आमच्याकडे एक रिपोर्ट आला. त्या रिपोर्टच्या नुसार महाराष्ट्रातले असे जवळपास 44 अधिकारी आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत किंवा त्यांच्याबद्दल संशय आहे की त्यांचं बॅकग्राऊंड आणि एकूण त्यांनी जे सगळे सर्टिफिकेट मिळवलेले आहेत ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळून अधिकारी बनलेले आहेत. असं का व्हावं की इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या मुलांकडून किंवा ज्यांचा बॅकग्राऊंड असा आहे त्यांनी हे प्रमाणपत्र काढलेले आहेत, या सगळ्यांची स्क्रुटनी होऊ शकते का कायद्यानं? एक मी पहिलं म्हणणं माझं कर्तव्य समजतो की आता जे प्रकरण चालू आहे तर आता त्यामुळे सब घोडे 12% मानून दिव्यांग आरक्षणाखाली जे जे आले त्यांनी जणू सगळ्यांनीच जणू अशी काहीतरी खोटी प्रमाणपत्र देऊन जागा मिळवली असं त्यांना कायद्याच्या भाषेत त्याला म्हणतात गिल्टी टिल प्रूव्ड इनोसंट असं म्हणणं बरोबर नाहीये. या ठिकाणी प्रशासकीय सूत्र आहे ईच केस ऑन इट्स ओन मेरिट. म्हणजे समजा आता महाराष्ट्रात दिव्यांग आरक्षणानुसार 44 अधिकारी आहेत आणि समजा शासनाला वाटलं की याची सत्यासत्यता तपासावी तर तपासावी, पण सिद्ध होईपर्यंत त्यांना संशय त्यांच्याबद्दल बाळगणे हा माझ्या मते अन्याय आहे. कारण मी तुम्हाला हेही सांगतो की महाराष्ट्र आणि भारतात हे दिव्यांग आरक्षणाखाली काम करणारे मलाच असे अधिकारी माहिती आहेत की जे खरोखरच आहेत दिव्यांग. मी तुम्हाला एका आनंदाने सांगतो की आमचा जयंत मेनकुले हा विद्यार्थी, त्याला असलेले डोळे गेले त्याचे सगळ्या काळात मला माहिती आहे. त्यांनी प्रचंड कष्ट करून तरी शरण न जाता यश मिळवलं. तो IAS अधिकारी आहे आणि गुजरात केडरमध्ये काम करतोय. त्यामुळे समजा आता महाराष्ट्रात असे 44 असले तर आपण जणू त्यांना सगळ्यांनाच संशयाच्या घेऱ्यात घेणं न्यायाच्या तत्वाला धरून होणार नाही. प्रत्येकाची आवश्यकता पडताळणी केली जावी आणि मग कागदपत्रांच्या आधारे जे दूध का दूध और पाणी का पाणी केलं जावं. नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की सगळ्यांना संशयाच्या घेऱ्यात घेणं योग्य नाही, पण पडताळणी मात्र नक्की झाली पाहिजे असं तुम्ही स्पष्टपणे सांगताय. तिसरा डंकी रूट काय आपण थोडक्यात जाणून घेऊया. EWSचं प्रमाणपत्र मिळवण्याचा हा तिसरा डंकी रूट आहे. हा रूट काय सांगतोय? खरं तर कमी आर्थिक उत्पन्न असलेल्यांना 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आली. ओपन कॅटेगरी असेल पण त्यांची गरिबी आहे, मग त्या गरिबांना आरक्षणाची सोय का नको हा प्रश्न उपस्थित केला गेला. मग त्यानंतर आलं EWS. आता EWSचा लाभ श्रीमंतांनी घेण्याच्यासाठी क्लुप्ती काय केली आहे तर EWS प्रमाणपत्रासाठी आर्थिक उत्पन्न आणि प्रॉपर्टीची त्याच्यासाठी जी मर्यादा आहे ना त्यातून पळवाट शोधण्यासाठी जास्त उत्पन्न आणि मोठी प्रॉपर्टी असलेले उमेदवार यातून बाद होत असल्यामुळे प्रॉपर्टी तात्पुरती नातेवाईकांच्या नावावर करायची आणि आपल्याला प्रॉपर्टीतून बेदखल केले गेलेलं आहे असं भासवायचं. 3 वर्षाचं तशा प्रकारचं उत्पन्न काढायचं आणि त्या उत्पन्नाच्या आधारे EWSचं प्रमाणपत्र काढायचं आणि मग त्या गरिबांसाठीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण लाटण्याचा प्रयत्न करायचा. अशा काही प्रकार सुद्धा समोर आलेले आहेत. सर, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पुन्हा प्रशासन आणि त्यातलं कायदा सुव्यवस्था सांभाळण्याच्या संदर्भात एक फार अर्थपूर्ण वाक्य आहे. नोबडी कॅन कमिट अ परफेक्ट क्राईम.
की अचूक की हा शोधताच येणार नाही असा गुन्हा कोणी करूच शकत नाही, पण तो शोधण्यासाठी तेवढ्या खोलात आणि तपशिलात जाण्याची तयारी असायला पाहिजे. उदाहरणार्थ हे EWSचाही अनेक पद्धती असू शकतील प्रत्यक्ष जमिनीवर तपास करण्याच्या, आणि निवडले गेल्यानंतरही जर त्यांच्यावर लक्ष ठेवलं किंवा आता मी सांगतोय की IAS अधिकाऱ्याला नॉर्मली दरवर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये शासनाकडे आपलं एक प्रमाणपत्र द्यावं लागतं की आता माझी संपत्ती किती आहे, आणि त्याविषयीचे सुद्धा सेवेतले नियम तसे अचूक आहेत. दुर्दैवाने याच्या मागे जी विल पाहिजे ती अनेकदा आपल्याला दिसून येत नाही, आणि आपलाच दुर्दैवाने की एक जो सामाजिक दृष्टिकोन आहे की सब चलता है असं की जाऊ द्यावं एवढं काय तेवढं, या गोष्टींच्या पायी ते होत आहेत. तपास करण्याची दक्षता जर दाखवली तर या सगळ्या गोष्टींचा निश्चित तपासून खरंच जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले त्यांना या तरतुदींचे फायदे मिळण्याची व्यवस्था करता येणं अगदी शक्य आहे. सर, परवा एक बातमी आली की एका अधिकाऱ्यानं चक्क सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वरच्या जवळचं एक अख्खं गावच विकत घेण्याची तयारी दाखवलेली आहे. तिथं त्याने जमीन घेतलेली आहे. इतक्या मोठ्या गोष्टी समोर आल्यानंतर सुद्धा त्याबद्दलची कारवाई होत नसेल तर मग हे लूपहोल्स नेमके आहेत कुठे? काय नाही, मी ज्याला विल म्हणतोय, एक तर त्यामागची राजकीय तरी इच्छाशक्ती आणि दुसरं म्हणजे प्रशासकीय इच्छाशक्ती. कारण मी जे म्हणालो की अधिकारी आणि त्यातही IAS अधिकाऱ्यांकरता ज्याला मी आचारसंहिता शब्द वापरून असे ऍक्च्युअल नियम आहेत. ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिस रूल, आणि MPSCतनं निवडला गेला तर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल. त्यामध्ये तरतुदी आहेत की तुमची स्थावर आणि जंगम मालमत्ता, आणि त्यामध्ये तुम्ही जर काही नव्याने जंगम जरी घेणार असलात तरी ती शासनाला रिपोर्ट करावी लागते, स्थावर तरी करावी लागते, आणि ते ताडून पाहता येतं की तुझ्या उत्पन्नाच्या साधनांशी तुझी ही संपत्ती मेळ खाते का नाही खाते. बरोबर. आणि प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, आम्ही PCA म्हणतो त्याला, त्याखालची तर तरतूद आहे हॅव्हिंग ऍसेट्स डिस्प्रपोर्शनेट टू रिव्हील्ड सोर्सेस ऑफ इन्कम. हा भ्रष्टाचाराचा निर्णायक पुरावा, कन्क्लुझिव्ह प्रूफ, की तुझ्याकडची संपत्ती तुझ्या उत्पन्नाच्या साधनांशी विसंगत आहे. तेव्हा जर एखादा अधिकारी समजा एखादा अख्खं गावच्या गाव विकत घेतोय तर सरकारला हे नुसतं कुठल्याही माध्यमातून जरी कळलं तरी ह्याची तपास त्यांनी केला पाहिजे, ही तर पहिली गोष्ट आहे. पण तो जर अनेक कारणांच्यामुळे होत नसेल आणि मग ह्या गोष्टी खपून जातात आणि मग एकाच्या खपल्या त्यातनं दुसऱ्याला बळ येतं, त्यातनं तिसऱ्याला येतं, मग सगळ्या सिस्टीमलाच तो प्रकृती धर्म होऊन बसतो. त्यामुळे मुळातली अंमलबजावणी कठोरपणे झाली पाहिजे, आणि तशी ती करता यावी अशा मूळच्या नियमांमधल्या व्यवस्था आहेत. बर सर, दिव्यांग प्रमाणपत्राच्या संदर्भात आता जो वाद सुरू आहे, अनेक त्याच्याबद्दलच्या चर्चा देशभर सुरू आहेत. खरं तर डंकी रूट चौथा काय तर दिव्यांगाचा कट ऑफ आपल्याला कल्पना आहे की सगळ्यात कमी आहे. प्रेक्षकांसाठी आपण सांगतोय दिव्यांगांना विशेष असं आरक्षण आहे, आणि त्याचबरोबर आरक्षण लाटण्यासाठी त्यांचं ही प्रमाणपत्र काढली जातात, आणि विशेषतः दिव्यांगत्व दिसणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात, जसं की मानसिक आजार आहे अशा प्रकारे सांगितलं जातं. प्रश्न सामान्य माणसाला हा पडला सर की जर तो मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे, ही गोष्ट आहे, तर मग त्याला जिल्ह्याची जबाबदारी कशी दिली जाते, आणि ही पळवाट म्हणजे खरं तर याच्याकडे कसं पाहता तुम्ही, काय करायला हवं याबद्दल? यातला ज्याला मतिमंद किंवा गतिमंद, मेंटली चॅलेंज्ड हो, आणि काही कारणामुळे मानसिक उपचाराची गरज होती असे असल्यास खरोखरच त्याचा गांभीर्याने तपास करून अशा व्यक्तीवर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवाव्यात का, की ज्यांच्या निर्णयाचे 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 जणांवर पुढे परिणाम होणार आहेत. खरंय. आणि सेवेमध्ये एकदा निवडले गेले की ते पुढचे 30 ते 35 वर्ष सेवेत आहेत, आणि त्यांची सिनियरिटी वाढत जाईल तसे ते सेवेमध्ये वरवर जाणार आहेत. त्यामुळे हा गंभीर आहे मुद्दा बरोबर सुद्धा आहे, आणि त्याचा तपासही झाला पाहिजे. मी ही संधी शिवाय एक दुःख सांगायलाही घेतोय, कारण त्याला एक सार्वजनिक अर्थ आहे. खरंच जे आहेत दिव्यांग त्यांना खरं त्रास होतोय सिस्टीममध्ये, म्हणजे येतानाही
खरं, येऊ दिलं त्यांना जात नाही, certificate आले तरी मिळवताना त्यांना नाकीनऊ posting येतात. दिलं जात नाहीये. आता 2-3 वर्षांपूर्वी देशात पहिली आलेली मुलगी, मी ते पॉझिटिव्ह उदाहरण असल्यामुळे नावासकट सांगतोय, तिचं नाव इरा सिंगल. हा ही दिव्यांग आहे, पण तिला देशात पहिली आल्यावर सुद्धा पुढे अनेक गोष्टींचे त्रास झाले, एकूण पदस्थापना, पोस्टिंग मिळणे इत्यादी मधली. आणि नाही म्हणजे दुर्दैवानी हे काही जण व्यवस्थेचे गैरफायदा उठवून आणि काय वाटेल ती सर्टिफिकेट मिळवून हे करतायत. ही मी मगाशी म्हटलं ती दुःखाची आणि मी त्याला देशाची ट्रॅजेडी म्हणतोय. नक्की सर. सामान्य मुलगा जो आयुष्य खपवतो या सगळ्यासाठी, आपलं तारुण्य खपवतो, ते ध्येय गाठण्यासाठी त्याच्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी व्यवस्थेने घेणं गरजेचं आहे. जे जे लूपहोल्स असतील ते लूपहोल्स बंद करणं, हे जे रूट्स जे जातात, डंकी रूट आपण ज्याला म्हणतो, हे डंकी रूट आज बंद करणं काळाची गरज आहे. सरांनी त्याबद्दल अतिशय सखोल असं विश्लेषण केलं. सर, थँक्यू सो मच, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.